शुभ दिवस. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याही मानसिक. कोणत्या? तर एकाकीपणा. कारण 49% ज्येष्ठ नागरिक हे एकाकी आयुष्य जगत असतात व नैराश्याला बळी पडतात. 49% ज्येष्ठ नागरिक हे एकाकी आयुष्य जगत असतात आणि नैराश्याला बळी पडतात. हे एक प्रमुख कारण आहे, मानसिक समस्या आहे. आणि या समस्याला सामोरं जावं लागतं ज्येष्ठ नागरिकांना. 2 नंबर, स्मृतिभ्रंश. वयोमानानुसार विसरभोळेपणा वाढतो. काय होतं, उतार वयामध्ये वयोमानानुसार विसरभोळेपणा वाढतो. तेव्हा दुसरी समस्या म्हणजे स्मृतिभ्रंश. 3 नंबरची समस्या म्हणजे चिंता आणि नैराश्य. काय होते बघा, कुटुंबातील जे सदस्य असतात ना, ते अशा ज्येष्ठ नागरिकाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढत जातो आणि त्यामुळे हे कारण चिंता आणि नैराश्य ही देखील समस्याला ज्येष्ठ नागरिकांना सामोरं जावं लागतं. तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कृपया दुर्लक्ष करू नका. ज्येष्ठ नागरिकाकडे लक्ष द्या. एकाकीपणा वाढतो ते म्हणजे 49% ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांना एकाकी आयुष्य जगावं लागतं आणि मग नैराश्याला बळी जाण्यास भाग पडतं. स्मृतिभ्रंश. काय होतंय, जसजसे वय वाढत जाते तसे स्मृती नष्ट होत जाते, कमी होत जाते आणि नंतर नष्ट होते. त्यामुळे स्मृतिभ्रंश म्हणजे विसरभोळेपणा हा ज्येष्ठ नागरिकांची एक समस्या आहे. त्यांना काही आठवत नाही. ही मानसिक समस्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत पाहायला मिळते. इतर समस्याचा विचार केला तर कुपोषण आणि पोषण. कुपोषण किंवा पोषण कसं आहे, ज्येष्ठ नागरिकाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्यात योग्य आहाराचा अभाव. त्यांना पोषक असा आहार मिळत नाही. त्यामुळे योग्य आहाराचा अभाव असतो. त्यांच्या आहारामध्ये योग्य आहारचा अभाव असतो. काय होतंय बघा, त्यामुळं चयापचय कमी होते आणि चयापचय कमी झाल्यामुळे पोषणाची कमतरता भासते. योग्य पोषक आहार मिळत नाही, त्याच्यामुळे चयापचय देखील नीट होत नाही. चयापचयाचे प्रमाण कमी होते आणि साहजिकच पोषण मूल्य त्यांना त्यांच्या आहारातून भेटत नाहीत. ही ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत समस्या भेडसावत आहे. तेव्हा याच्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे घरातील सदस्यांनी. आर्थिक सुरक्षितता ही देखील समस्या आहे. 66% लोक ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक टंचाईमुळे उपचारासाठी 2 वेळचे अन्न देखील त्यांना परवडत नाही. आर्थिक सुरक्षितता म्हणजे जवळजवळ 66 ते 70% ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक टंचाईमुळे उपचारासाठी 2 वेळेचे अन्न देखील परवडत नाही. लक्षात ठेवा. तेव्हा हे अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांची.
त्याच्यानंतरची पुढची समस्या कुठे पाहिजे, तर आरोग्य सेवांचा अभाव. आरोग्य सेवांचा अभाव काय होतं बघा, ग्रामीण भागामध्ये योग्य अयोग्य सुविधांचा अभाव असतो. ग्रामीण भागामध्ये योग्य सुविधा नसतात आणि योग्य सुविधा नसल्यामुळे उपचाराअभावी त्यांचे योग्य असे उपचार होत नाहीत. ग्रामीण भागात योग्य उपचार त्यांना भेटत नाहीत. कुणाला? ज्येष्ठ नागरिकांना. त्यांचा अभाव असतो. ग्रामीण भागामध्ये अभाव असतो. मग ज्येष्ठ नागरिकांनी अशा समस्या उद्भवल्यानंतर कुठली काळजी घेणे गरजेचे आहे, तर उपाय आणि काळजी हे अत्यंत महत्वाचे आहे. तर योग्य व पोषक आहार घ्या. मी ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छितो की आपण योग्य आणि पोषक आहार नियमितपणे घ्या. 2 नंबर, नियमितपणे आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नियमितपणे आरोग्याची तपासणी करून घेणे अपरिहार्य आहे. नंबर 3, आयुष्यमान वयवंदना कार्डद्वारे जे काही रुपये मिळतात त्यामार्फत मोफत उपचार घेणे गरजेचे आहे. आयुष्यमान वयवंदना कार्डद्वारे जे मोफत उपचार होतात ते उपचार घेणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक सहाय्य इथे मिळतं बघा तुम्हाला. त्याचा पाठपुरावा मात्र जरूर करा आणि ते आर्थिक सहाय्यासाठी आयुष्यमान वयवंदना कार्डद्वारे जे काय पैसे मिळतील किंवा जे काय तुमच्या उपचारासाठी मोफत उपचार केला जाईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच सक्रिय जीवनशैली म्हणजे योग्य व्यायाम नियमितपणे केला पाहिजे. सकस आहार आणि पोषक आहार तुमच्या शरीराला आहारातून पोषण मूल्य मिळले पाहिजे. तेव्हा याकडे आपण लक्ष द्या. ही काळाची गरज आहे. तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या, विशेषतः मानसिक समस्या कोणत्या याविषयी मी आता जी माहिती सांगितली आहे ती माहिती व्यवस्थितपणे ऐका आणि इतरांनाही शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदात जीवन जगा. ज्येष्ठ नागरिकांना माझी हीच नम्रतेची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.